गुरु तुकाराम महाराज योग महाराज की जय, रामदास बाबा की जय। संसाराचे अंगी अवघीच व्यसने, आम्ही आ कीर्तने शुद्ध झालो। आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवन सांडियले। ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखिले तोंड विटाळाचे। आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवन सांडियले। तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा। आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवन सांडियले। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या। चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुकाराम, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रयजननी देवांची। आत्मरूप गणेशो स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या। भगवान पांडुरंग परमात्मा, कैवल्य चक्रवर्ती, संजीवनी समाधिघन, ब्रह्मलीन सद्गुरू रामदास बाबा, सर्व उपस्थित असलेले सर्व माता पिता, स्टेजवर असलेली कीर्तनकार, प्रवचनकार, भागवताचार्य, रामायणाचार्य, मृदुंगमणी, गायनाचार्य, सर्वांच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार करून संकीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा चारणाचा आणि जे जोग महाराजांनी प्रकरण केलेत, तर निर्णय प्रकरणाचा हा अभंग मी आज सेवेकरता घेतलेला आहे। आज ही पहिल्या दिवसाची सेवा आहे। थोडासा उशीर झाला काही कारणामुळे। मला जवळजवळ 2 महिन्यापूर्वी सहज आम्ही नित्याने मंदिरात बसतो, भोजलिंग काकात, तिथं गणेश महाराज आले आणि त्यांनी मला आजची तारीख लिहायला लावली। कार्तिकेच्या अगोदर ही तारीख लिहून ठेवा, आपण बरोबर जाऊ। तर आज सहज विषय निघाला। आम्ही सर्व शिक्षक प्रार्थना विष्णूचं नाम झालं की एका खोलीत बसतो। मग म्हटलं भास्कर महाराज मला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे। अहो म्हणे मग मला पण यायचं आहे म्हणे, मी पण येतो म्हणे। म्हटलं चला मग। आता आम्ही दोघंजण त्या संस्थेमध्ये शिक्षक आहो, त्यांनाही आनंद झाला। आणखी मग आता सर्व व्यवस्था तर आमच्या गणेश महाराजांनी केली होती। भाऊ पण आले आहेत, भाऊला तसा आधार आहे, पण तरी देखील ते नित्याने या नाम सप्ताहाला थांबत होते।
पण प्रकृतीमुळे आणि इथे आलं तरी सगळी महाराज मंडळीचं मला दर्शन झालं. शास्त्रीची कथा सांगताय तिथे. आमच्या आळंदीतले शास्त्री संस्थेतलेच विद्यार्थी हे सगळी उभे असलेली संस्थेची जुनी नवी मंडळी आहे. सगळ्यांचा नाम उल्लेख जरी मला कळत नसला, आठवत नसला, त्याबद्दल मी क्षमा मागतो. पण आम्ही सर्व जोग महाराजांच्या सत्राखाली सर्व विद्यार्थी दशेमध्ये आहोत. गुरुबंधू या नात्याने वावरत आहोत. मला ज्या वेळेला इथलं स्थानाची महती कळली त्यावेळी मला खरोखर अतिशय आनंद झाला. रामदास बाबांचं संपूर्ण आयुष्य नाम जपात गेलं. सर्व लोकांना एकत्र केलं आणि नामजप करून घेत होते. सहज भास्कर महाराज बोलता बोलता बोलले, जर कोणी लोक आले तर ते झोपेचं सोंग घ्यायचे म्हणे, पडून राहायचे. लोकांना असं वाटायचं म्हणजे बाबा झोपलेत, बाबा झोपलेत, पण बाबा नामस्मरण करायचे. इतकी नामनिष्ठा. आणि या पवित्र स्थळी मला एक दर्शनाचा, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा आणि रामदास बाबांच्या समाधीवर डोकं ठेवण्याचा प्रसंग प्राप्त झाला. मी निश्चित माझं जीवनातलं कुठलं तरी 78 वर्षाचं पुण्य समजेल म्हणून मला रामदास बाबांच्या समाधीवर डोकं ठेवतं. तुका म्हणे मज न घडता सेवा, तुका म्हणे मज न घडता सेवा, म्हणे मज न घडता सेवा, तुका सर्वांचं दर्शन होईल, पण नामनिष्ठ माणसाचं दर्शन होणं याला अधिक पुण्य लागतं. हे तरी माझं स्वतःचं मत आहे. असं धरून चाला. असतील ज्ञानी, असतील तपोनिष्ठ, असतील वैराग्यवान, पण यांच्याही पेक्षा नामावर ज्याचं नितांत प्रेम आहे, नामावर ज्याची अत्यंत निष्ठा आहे, त्याच्यावर साधू संतांची प्रीती आहे. आमच्यासारखी प्रीती ठेवतील यात काही नवल नाही आहे. पण जगद्गुरु तुकोबाऱ्या, ज्ञानोबाऱ्या सर्व संतांनी जीवनात जर काय केलं असेल तर संत एकांती बैसले, सकळ सिद्धांत शोधिले, पुराण मात्र धांडोळिले, सार काढिले निवडोनी, ते विठोबाचे नाम. इथे रामकृष्णारीचा जप होतो. मला आमच्या गणेश महाराजांनी मोबाईलवर दाखवली तुमची ती दुपारची प्रक्रिया. सर्व वयोवृद्ध लोक नाचतायत आणि रामकृष्णारीचा जप करतायत. इतकं ते दृश्य पाहिल्याबरोबर हृदय असं भरून येतं, हृदय भरून येतं. मी बोललो तुम्हाला सगळे मिळतील, सगळे मिळतील. काय कुठलं रामदास बाबांचं हे अवतारिक चिन्ह आला असेल तुमच्या गावाला, उदयाला कुठून आला असेल, आणि आपल्याला काय त्यांनी नामनिष्ठेची एक शक्ती, एक पावर, एक निष्ठा तुम्हा आम्हाला दाखवली. आपण सर्वजण 7 कोटी नामजप करतात दरवर्षी. हे 29 वर्ष संपले, हे 30वे वर्ष आहे. तुमच्या पत्रिकेत मी वाचलं 29 वर्ष संपले आहेत या सप्ताहाला आणि हे 30वे वर्ष आहे. किती भगवंताच्या नामावर प्रीती. मी तर असं म्हणेल, सर्व संसार प्रपंच करा पण नामावरच्या प्रीतीला ढळू देऊ नका. सतत सतत नामावर प्रीती राहील. मोरोपंतांची मोठी गोड आरी आहे. अहो येता जाता उठत बसता सर्वही कार्य करिता, देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजोनी भगवत चिंतन करी. विठ्ठल विठ्ठल. मनुष्य
सर्व संपादन करतो, पण नाम मुखामध्ये राहणं हे दुर्मिळ. हजारो प्रमाण आहेत, हजारो. पुण्य असेल तरच नाम भगवंताचं मुखामध्ये येतं. एकच प्रमाण सांगू, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. आणि पुढे काय, अनंता जन्माचे तप एक नाम. अभंग तुमचा पाठ आहे सगळ्यांचा. अनंता जन्माचे तप एक नाम. तुमची अनंत जन्माची, इथल्या सगळे जे नाम जपाला बसले त्यांची पुण्य असेल म्हणून तुम्ही भगवंताच्या नामात रंगून जातात. हे तुमचा पुण्याचा उदय. रामदास बाबांनी हाताला धरून तुम्हाला या मार्गाला आणलेलं आहे. हाती धरून पावविले घरा, त्याच्या उपकारा काय द्यावे, उपकारा काय द्यावे. हाती धरून या पावविले घरा, हाती धरून या पावविले घरा, धरून या पावविले, हाती धरून या पावविले घरा. उपकारा काय द्यावे, त्याच्या उपकारा काय द्यावे, त्याच्या उपकारा काय द्यावे. सगळे वेळेच्या मध्ये आपल्या इथले कार्यक्रम होतात. नाम जपाला तुम्ही विशेष महत्त्व दिलं आहे. भागवत कथा आहे, हरिपाठ आहे. आणि आज माझ्याकडे गणेश महाराजांना काय माझ्या नाव सुचलं असेल, त्यांना का माऊलीने बुद्धी दिली, नानाला कीर्तन. मी त्यांचं वर्णन नाही करत, पण खरोखर मला बाबांच्या समाधीवर डोकं ठेवताना खूप आनंद वाटला. असो, अशीच आमच्यावर बाबांनी कृपा करावी. आमच्याकडून नामजप करून घ्यावं. आमचे भास्कर महाराज नामजप करतात, मी त्यांची स्तुती करत नाही, ते करत नाही ते सांगत, पण मला माहिती आहे, मला माहिती आहे. आम्ही सकाळी सर्व मुलांच्या समवेत जोग महाराजांना विष्णू सहस्रनाम आवडत होतं, पण आम्ही 2019पासून सतत ज्या ज्या वेळेला पाठ सुरू असतात त्या वेळेला आम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ घेतो. सगळे 2-250 मुलं एकत्र बसतात, आम्ही तिथे उपस्थित असतो. नाम घेत राहावं. भगवंताचं नाव मुखामध्ये येण्याकरता असो, मला जसा जसा अभंगामध्ये भाव प्रगट करता येईल नामाच्या बाबतीत तसा मी करणार आहे. आतापर्यंत तुम्हाला प्रास्ताविकच्या माध्यमातून हे बोललो आहे. आता अभंगाची प्रस्तावना सांगतो आहे. काही काही कीर्तनकार घोटाळा करतात, प्रस्तावना प्रास्ताविक एकच असतात. नाही नाही नाही, जे काही तुम्हाला सांगायचं त्याला प्रास्ताविक म्हणतात. आणि अभंगात पहिल्या कडव्यात शिरण्याकरता जे सांगितलं जातं त्याला प्रस्तावना म्हणतात. शास्त्रामध्ये प्रचिती हा शब्द आलेला आहे बघा. मी अभंगाकडे वळतोय. सर्व ज्ञानी मंडळी आहे, जरी ते गळ्यामध्ये टाळा घेऊन उभे असले मर्यादेनुसार आमच्यासारख्या सामान्य कीर्तनकाराच्या बरोबर, पण तरी आता मी थोडंसं अभंगात शिरतोय. शास्त्रामध्ये प्रचिती असा नावाचा एक शब्द आहे. विचारसागरामध्ये असेल, वृत्ती प्रभाकरमध्ये, सर्व शास्त्रांच्या मुखात आहे तो. प्रचिती शब्दाचा अर्थ आहे अनुभव. अनुभव म्हणजेच प्रचिती, प्रचिती म्हणजेच अनुभव. ती प्रचिती, तो अनुभव 3 प्रकारचा आहे. पहिला आहे शास्त्र अनुभव, दुसरा आहे गुरु अनुभव आणि तिसरा आहे आत्मानुभव. शास्त्र प्रचिती म्हणजे एखादं हरिपाठातलं, एखादी ज्ञानेश्वरीची ओवी, एखादा जगद्गुरु तुकोबाराचा अभंग लक्षात ठेवायचा, तो गुणगुणायचा, तसं वागण्याची क्रिया करायची, प्रयत्न करायचे, त्याला शास्त्र प्रचिती म्हणतात. लक्षात आलं ना आपल्या? एखादं संतांचं प्रमाण, एखादं वेदातलं वाक्य कोणतंही ते नेहमी गुणगुणायचं, आचरण करण्याचा प्रयत्न करायचा, ती शास्त्र प्रचिती आहे. लटिका व्यवहार हरिपाठाचं प्रमाण म्हणत राहायचं, गुणगुणायचं. एखाद्या प्रेताला पोचण्याकरता निघाला, असं वैराग्याने बोलतो तो, हे सर्व खोटं आहे, मिथ्या आहे, असं आहे तसं आहे. आजूबाजूच्या लोकांना असं वाटतं हा का आत्ताच्या आत्ता हिमालयात निघून जाईल का काय.
इतकं बोलतो सर्व खोटं आहे, कोणी कोणाचं नाही, एकट्यालाच जावं लागतं. बाजूचे म्हणतो बापरे काय अशी वैराग्याची भाषा आहे. पण घरी आला बाईने जर आंघोळी करता पाणी तापवून ठेवलं नाही सगळ्यांचा उद्धार करतो. आणि म्हणतो फक्त लटिका व्यवहार, म्हणतो फक्त. ही शास्त्र प्रचिती आहे, मला याच्यात जास्त वेळ द्यायचा नाही. दुसरे आहे गुरु प्रचिती. आमच्या नोकरीला गावाला मी सहज संध्याकाळच्या वेळेला बाहेर आलो होतो, बदलून आलो होतो त्या गावी. आणि 10-12 म्हातारी माणसं त्यांनी गावात संध्याकाळी प्रवेश केला. का म्हटलं कुठून आलात तुम्ही? म्हणे आम्ही अंमळीवरून आलो. सखाराम महाराजांच्या अंमळीला 2 पद्धती आहे, 2 पिढ्या आहेत तिथे. एक गोविंद महाराजांची परंपरा आणि सखाराम महाराजांची परंपरा आहे. ती एक छोटी परंपरा आहे. मग म्हटलं तर तुम्ही कुठे? म्हणे आम्ही पंढरपूरला निघालो. मग लोक आषाढीला कार्तिकला पंढरीला जातात, तुम्ही आता मध्येच? नाही म्हणे आमच्या घराण्याची, आमच्या गुरु परंपरेची माघवारी आहे म्हणे. कोणती वारी म्हणे? माघवारी. याला गुरु परंपरा म्हणतात. माझे गुरु आडवा गंध लावायचे, माझे गुरु हुवा गंध लावायचे, बुक्का लावायचे, लावत नव्हते. गुरुचं नाव प्रत्येक वेळा पुढे करणं याला गुरु प्रचिती म्हणतात. आणि तिसरी आहे आत्मप्रचिती, म्हणजे अनुभव. थोडं माफी मागून शब्द बोलू का? माणसाला सगळे सोंग घेता येतात, सगळे सोंग घेतात, पण आत्मभावनाचं सोंग घेता येत नाही. तिथे तो कमीच ठरतो. आत्मानुभवाची डोक्याला पाटी लावायची नसते, त्याच्या पत्रिकेत नाव नसतं की हा आत्मानुभवी आहे. कट्टर विरोधक असलेले रामेश्वर शास्त्री म्हणतात, मी तुकोबारांच्या पायी नतमस्तक झालो, पण केव्हा तुकिता तुलनेशी तुकासी आले तुकिता तुलनेशी तुकिता तुलनेशी तुकासी आले तुकिता तुलनेशी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धावा आरती तुकारामा म्हणून रामेश्वरे म्हणून रामेश्वरे चरणे मस्तक ठेविले चरणे मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धावा आरती तुकारामा. आपल्याला शब्द लक्षात आले ना? मी त्यांच्या पायी नतमस्तक झालो. केव्हा? एका पारड्यात ब्रह्मदेवाला टाकलं आणि एका पारड्यात तुकोबारांना बसलं. तुकिता जास्त विषय लांबवत नाही. ब्रह्म तुकासी आले. रामेश्वर शास्त्री त्यावेळेच्या वैदिक पंडित वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांना बजावतात, सांगतात, आसाल पंडित, आसाल ज्ञानी, आसाल वैदिक. पंडित वाचक अथवा दशग्रंथी परिसरी न पवती तुकयाची. अनुभवाच्या बाबतीत तुम्ही तुकोबारांची बरोबरी करू शकणार नाही, त्यांची बरोबरी करू शकणार नाही. अशा आत्मानुभवामध्ये जीवन जगत असताना एक गावातला, खेड्यागावातला मनुष्य सहज तुकोबारांना विचारू लागला, का म्हणे तुकोबारा, तुम्ही सर्व करतायत पण तुमचं प्रपंचाचं कसं काय चालू आहे? प्रपंचाकडे लक्ष देतात ना, मुलाबाळांना धान्य आणून देतात ना, जिजाबाईने सांगितलेलं काम करतात ना? तुकोबाने त्याला उत्तर दिले, नका मजपासी वधो प्रपंचाचे माझ्याजवळ प्रपंचाचा शब्द काढू नको म्हणू नको. म्हणजे तुम्हाला याचा का उद्वेग वाटला, एवढा याचा त्रास का वाटतो? तुला कळणार नाही म्हणे, गप्प बस.
येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला माजलो मी माझे रमणी केली गोड विटंबना म्हणून रुसलो सर्पा विखार तुझसी अंतर याची जावे हे आमचं आज्ञेचं वैभव बरं का. म्हणून तुकोबारांनी जे ज्ञानोबारांना विषण दिले ना, जर चांगला जोरात वारा आला ना हा 3 फूट उडून जाईल. पण किती गोड वाजतंय महाराज आहे. हे ज्ञानोबारांचं वय आहे. तुकोबारांचे शब्द सामान्य नाही. आमच्या ज्ञानोबारा कोण आहे? कोण आहे? ज्ञानियांचा गुरु गुरु महाराज. आणि आई इथे तर नसते ठट 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 वाजवणारे असते. तुकोबारांच्या या शब्दाला किंमत राहिली नसते ना, या अभंगाला किंमत राहील. काय ज्ञानोबारांचं खरोखर वैभव. इतके गाणारे म्हणणारे कीर्तनकार कथाकार आमच्या ज्ञानोबांच्या कृपेने सर्व संपन्न झालेले आहेत. केवळ माऊलीची आणि जोग महाराजांची कृपा आहे. विठ्ठला म्हणे मग तुम्ही संसार का करत नाही? अरे याने अनेक जन्माला पाठवले, मला दुःखदायक आहे. म्हणे मग तुम्ही प्रपंचाकडे मुळीच लक्ष देत. म्हणे मुळीच लक्ष देत नाही. पण मग तुम्ही काय करता? तुम्ही जर प्रपंच करत नाही मग तुम्ही काय करतात? त्याचं उत्तर, त्याची चर्चा जगद्गुरु तुकोबारा आजच्या अभंगाच्या पहिल्याच्या संसाराचा उत्तर म्हणून तुकोबारा अभंग लिहितात. अरे संसारामध्ये अनेक प्रकारची व्यसनं. व्यसन शब्दाचा आहे संकट, व्यसन शब्दाचा आहे दुःख. या प्रपंचात या संसारामध्ये अनेक प्रकारची दुःख संकट असल्यामुळे आम्ही कीर्तन करतो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. हजारो प्रमाण आहेत. संसार दुःखरूप आहे. संसार दुःखमुळे वगैरे वगैरे सर्वांना पाठ आहे. विश्रांती नाही कुठे, दगडाला पाजर फुटतो वगैरे वगैरे. इतकं संसारात दुःख आहे, इतकं दुःख आहे. काय सांगावं त्याच्याबद्दल काही आपल्याला जास्त चर्चा करता येत नाही. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. दुःख बांधवडी ह्या संसार, सुखाचा विचार नाही कोठे. ज्ञानोबारांच्या वयात ऐकी जल कवनाची शोभने कैची सुख हो अंथरुणी इंगळाच्या. काय ज्ञानोबारांची ज्ञानसिद्धी होईल. संसारात सुख मुळीच नाही आहे. अनंत दुःखाने व्यापलेला तो संसार आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत, अनेक आहे. पहिलं आहे नाम कीर्तन.
जे रामदास बाबांना आवडत होतं, तुम्हाला जे त्यांनी करायला लावलं, तुम्ही जे करत आहात ते नामकीर्तन आहे, गुणकीर्तन आहे, लीला कीर्तन आहे, स्वरूप कीर्तन आहे, क्रीडा कीर्तन आहे, अनेक कीर्तनाचे प्रकार आहे. स्वरूप भगवंताच्या रूपाकडे पाहणं स्वरूप कीर्तन म्हणतात. भगवंताचे गुणानुवाद गाणं त्याला गुणकीर्तन म्हणतात. नामकीर्तन भगवंताच्या नामाचा टाहोप होणं, सतत सतत गर्जना करत राहणं, सतत सतत त्याला आरोळ्या मारत राहणं नामकीर्तन आहे. सगळ्यांना करता येण्यासारखं आहे, घरात राहून करता येण्यासारखं आहे, म्हणून नामकीर्तन आहे. क्रीडा कीर्तन भगवंताच्या गोकुळातल्या क्रीडा आठवायच्या. भगवंत मुलांबरोबर कसा खेळत होता, कसा उड्या मारत होता, सर्व खेळ कसे, त्याला क्रीडा कीर्तन म्हणतात. असे कीर्तनाचे अनेक प्रकार आहे. पण सगळ्यामध्ये श्रेष्ठ जर कोणतं कीर्तन असेल तर जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्र ओळगी जे, एक वेळ मुखासी यावया. या नाम कीर्तनाचं सतत सतत वाढत असलेलं प्राबल्य जगद्गुरु तुकोबार सतत करत होते. म्हणून त्यांचा एक मोठा गोड अभंग आहे. धन्य मी मानिना आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी. तुकोबाराने असं लिहायला पाहिजे होतं, ठेविली से प्रीत तुझे नामी. इतके वेडे नव्हते. ठेवणं आणि राहणं, राहणं म्हणजे सतत सहज अवस्था आहे, सहज अवस्था आहे. आणि बाकीचं मग तो दुसरा शब्द वापरला, ठेविली से प्रीत. 10 माळा जपाव्याच लागतील का? नाम जपाला उभं राहावंच लागेल का? हा आग्रह आहे. कोणी सांगितलं तुला करायचं असेल तर कर, यानं पडून ना घुशात मस्त गोधडी चालून. राहिली से प्रीत, हो राहिली से प्रीत हा शब्द आहे अभंगामध्ये. ठेविली से नाही, ठेवणं याच्यात आग्रह आहे. जेवणाच्या आग्रह करतात, माझी जेवणावर मेथीच्या भाजीवर गुलाबजामुन प्रीती आहे नाही, आग्रह आहे. पण सहज लक्षात आलं का, तुकोबारांची सहज अवस्था होती. सहज त्यांच्या मुखामध्ये सतत सतत नाम असायचं. जिजाबाईने किती जरी संसाराचा व्याप त्यांच्या पुढे कथन केला तर तुकोबाराचे कान ऐकायला तयार नव्हते. काकडा झाला की तुकाराम महाराज डोंगराचा रस्ता धरायचा. जिजाबाईने दरवाजात यावं, सांगावं, रात्री मुलं उपाशी पोटे झोपलेत, तुमच्या पोटात अन्नाचा कण नाही, माझ्याही पोटात काही नव्हतं, काहीतरी माल आणून जा, नंतर डोंगरात जा. तुकाराम महाराजांनी ऐकावं पण तसंच निघून जावं. माझी मदत झाली अनावर माता घेतला, माता घेतला, ऐकत नव्हते, निघून जायचे. आमची मंडळी आम्हाला सांगते भाजीपाला आणून द्या, आम्हाला पिशव्या उचलाव्याच लागतात, भाजीपाला आणून द्यावाच लागतो. पण महाराजांचं जीवन तसं नव्हतं. असे अभंग आहेत, असं देवाशी भांडतात, असं देवाला बोलतात. काय तुझे वेचे, आमचे रामदास बाबा बोलत असतील, विठ्ठलाला भगवंताला बोलत असतील, हो काय तुझे वेचे
मज भेटी देता वचन बोलता एक दोन काय तुझे रूप घेतो मी चोरोनी तया भेणे लपोनी राहिला असी. असं बोलत जावं. बोलण्याकरता ताकद लागते, त्याच्या पाठी भक्तीचं बल लागतं, तरच असे शब्द निघतात. बँकेत ठेवावी लागते, तेव्हा पैसे काढता येतात, तेव्हा पैसे काढता येतात. ही देवाकडे ठेव नामाची जतन करावी लागते, मग बोलू शकता तुम्ही. मी का चोर आहे? मला का भेट देत नाही? का भेट देत नाही? तुझं रूप का मी चोरून घेऊन जाणार आहो? काय तुझे रूप हे भक्तीचं बल आहे, हे नामाचं बल आहे. काय तुझे रूप घेतो मी चोरोनी, त्याच्यामुळे तया भेणे लपोनी राहिला असी. काय तुझे आम्हा करावे वैकुंठ भिवू नको भेट आता मज. अरे बाबा पांडुरंगा, तू का म्हणे तुझी न लगे दसोडी, परी आहे आवडी दर्शनाची, परी आहे आवडी दर्शनाची. इतकी कीर्तनाची प्रीती जगद्गुरु तुकोबारांच्या वर होती आणि आमच्या रामदास बाबांची होती. कीर्तनामध्ये पुष्कळ फलं प्राप्त होतात, पुष्कळ प्रमाण आहेत, पुष्कळ आपल्याला वेळ देता येईल. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम. कीर्तनात तीन गोष्टी असतात, देव भक्त आणि नाम. तेथींचे उत्तम चरण रजवंदिता, फल जळती दोषाचे डोंगर. कोणाकोणाचे? पहिल्यांदा स्त्रियांचा विचार केला सरकारने, तर आत्ता जाहीर केलं 50% जागा. आमच्या तुकोबाने 400 वर्षाच्या पूर्वी तुम्हाला जागा दिली. हो, शुद्ध होती नारी, नंतर नर, आणखी गाती. तुमच्यामध्ये माझा पण नंबर आहे, गाती ऐकती. ओट्यावर बसून खाटीवर बसून तिथे ऐकती. पण काय? जे पवित्र हरी कथा जळती दोषा, हा कीर्तनाचा परिणाम आहे. या कीर्तनाने काय 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 पवित्र होत नाही, जगातल्या सगळ्या वस्तू पवित्र होतात. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय हरी रूप, होय अंग हरी रूप, होय कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, अंग हरी रूप. Hare
फक्त नामात आहे. होय अंग हरिरूप राम म्हणता रामजी होय. राम म्हणता रामजी होय. पदी बैसोनी पदवी घेई. पदी बैसोनी पदवी घेई. ऐसे सोम वचनी ऐसे सोम वचनी विश्वासे अनुभव पाय. विश्वासे अनुभव पाय. म्हणून तुकोबारा म्हणतात आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कशी ती स्थिती असेल त्यावेळेची माझ्या तर बुद्धीला काही चालू शकत नाही. तुम्ही तर्क करा. कसे तुकोबारा सकाळच्या प्रहरी गळ्यामध्ये विना घालून तो हातामध्ये चिपळ्या टाळ घेऊन कसे डोंगरावर जात असतील. कसे रामकृष्ण हरीच्या नामात गुंग होऊन आज कशी घोष करत असतील. कशा ओढत मारत असतील. कसा आनंद भोगत असतील. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या आनंदात किती तुकोबार बेहोश असतो. तर अंदाज तर करा. काय डोंगराचे ते दगड दगड तुकोबारांच्या बरोबर रामकृष्ण हरी बोलत असतील. रामकृष्ण हरी बोलत असतील. ही शक्ती नामाची. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. त्या शुद्धतेचा काय परिणाम झाला हा विषय आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आता हे सोवळे नामाच्यामुळे या नाम कीर्तनामुळे आम्हाला सगळं जगत पवित्र दिसायला लागलं. स्वर्ग मृत्यू पाहता लक्षात आलं का. आता 16 शब्दाचा अर्थ आहे पवित्र. आम्हाला सगळं जगत पवित्र दिसायला लागले. ब्राह्मणाच्या कमरेला जे असतं त्यालाही 16 म्हणतात, पण 16 शब्दाचा अर्थ पवित्र. आम्हाला त्रिभुवन पवित्र दिसायला लागले. कृष्ण परमात्म्याने सभा बोलवली. सर्वांना कथा माहिती आहे, मी घेत नाही तुमचा वेळ. दुर्योधनाला विचारलं या सभेमध्ये एखादा चांगला मनुष्य आहे का.
तो म्हणे मला एकही चांगला दिसत नाही म्हणे. त्याचा चष्माच तसा होता ना, त्याने चष्माच तसा लावला होता. आणि त्याच सभेमध्ये धर्मराजाला विचारलं एखादा चांगला मनुष्य दे. तो म्हणे मला सगळेच चांगले दिसत आहेत, सगळेच चांगले दिसत आहेत, पण म्हणून विषमता संपली पाहिजे, विषमता संपलीच पाहिजे. ज्ञानोबारांच्या 13 अध्यायामध्ये मोठ्या गोड ओव्या आहेत. जगात विषमता आहे, मग त्या विषमतेच्या छंदी लागून जर तुम्ही जीवन घडवत असाल तर ते चुकीचं आहे. यांची नामे ही अनाने, कशा ओव्या आहेत, कशा ओव्या आहेत. यांची नामे ही अनाने, अनारिसे वर्तने, वेशही सिनाने अघवियांचे. आईसे देखोनी किरटी, भेद सुसियन पोटी, तरी जन्माची आकोटी न लहासी निभो. प्रत्येकाचं नाव वेगवेगळं, प्रत्येकाची वेशभूषा वेगवेगळी, प्रत्येकाचं खाणं पिणं सगळं वेगवेगळं. असा भेद पाहून तू जगतात जर अर्जुना भेद पाहशील तर तुझे कोट्यामध्ये जरी जन्म गेले तरी तुझा उद्धार होणार. हे परमात्म्याचं सगळं रूप नटलेलं आहे. धरी येली सोंगे येणे अवघे अवघे पांडुरंगे, अवघे पांडुरंगे. परमात्मा एक आहे ही दृष्टी ठेवा. शुद्धतेचा चष्मा लावा. तुकोबारांना सगळं जगत पवित्र दिसत होतं. म्हणून आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषमता गेल्याशिवाय, भेद गेल्याशिवाय म्हणून माणसाची जीवनातून सुटका होत नाही. भेद सोडा, द्वेष सोडा, मत्सर सोडा. सगळी रूप भगवंताची आहे, भगवंताच नटलेला आहे. लक्षात आलं का? सगळीकडे परमात्मा पहा. ही दृष्टी जगद्गुरु तुकोबारांना आली होती. म्हणून म्हणतात विषम धुवोन सांडिले. मग महाराज तुमची विषमता गेली, तुमची विषमता गेली ना, मग तुमच्या अवस्थेची स्थिती तरी काय आहे, तुम्ही कोणत्या अवस्थेत तरी जीवन जगत आहात, हा विषय जगद्गुरु तुकोबाऱ्या आज घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, ब्रह्मपुरी वास करणे अखंड. राहत होते त्या अवस्थेचं वर्णन केले 3ऱ्या चरणात. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. ब्रह्मपूर म्हणजे वरती नाही बरं का, या अंतःकरणाच्या वृत्तीची अवस्था आहे.
या ब्रह्मपुराचं वर्णन महाराजांनी एका अभंगामध्ये गोड केलेलं आहे. आपण सर्व सुज्ञ आहात. सहज मी आंधळा गा प्रमाणे तुकोबऱ्यांचं हा आंधळा आहे, पण हा जन्मांध नाहीये. देवा करता आंधळा, देवा करता मुका, देवा करता बहिरा, देवा करता पांगळा. हा जन्मांध नाहीये. शब्दच महाराजांचे असेल. सहज मी, मला उत्तर देऊ नका, पण गांधारी आंधळी होती का? ती पती करता आंधळी झाली होती. तिने पती करता डोळे झाकले होते. ती आंधळी नव्हती. जरा आपण ह्या क्रिया करत राहणार. देवा करता आंधळे व्हा, देवा करता बहिरे व्हा, देवा करता मुके. ही सर्व लक्षणं आमच्या रामदास बाबांच्या ठिकाणी वसलेली आहेत. विठ्ठल विठ्ठल हा तसाच आंधळा आहे. सहज मी आंधळा गा निज निराकार पण वृत्ती हे निवृत्ती झाली. जन दिसते लोक दिसतच नव्हते. मी माझी हरपले ठाई जेथींच्या ते अदृश्यतेची झाले. काय दृश्य सुखे मी निजलो गा शून्य सारोनी. बाबा शरीराने गेले असतील, पण नाम जपाने तुमच्या जवळ आहे, तुमच्याच जवळ आहेत. हे बाबाला नाम आवडतंय. ही अवस्था त्यांनी प्राप्त करून घेतली आणि आपल्याला त्या अवस्थेकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. आपणही त्यांच्या प्रज्ञाचे नुसते साक्षीदार होऊ नका, प्रयत्न करत राहा. विठ्ठल विठ्ठल हा कसा आंधळा आहे. सहज मी, म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात ब्रह्मपुरी वास बाबा ब्रह्मपुरात आहे. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. आणि पुढचे शब्द मोठे महत्वाचे आहे. न देखी जे तोंड विठाळाचे. आम्हाला विठाळ शिवला नाही. बाबांना देखील जगद्गुरु तुकोबाऱ्यांना जोग महाराजांना विठाळ शिवलाच आहे. विठाळ शब्दाचा अर्थ वेगळा करू नका. स्त्रियांचा जो 4 दिवसाचा धर्म असतो तो विठाळ शब्द इथे नाही आहे. ऐका विठाळ कोणता? परद्रव्य परनारी यांचा धरी विठाळ. परद्रव्य परनारी येथो निजो दुरी तोची सोळा. हात पवित्र, परस्त्री आणि परधन यांचा स्पर्श सुद्धा नको. जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्याकडे हे दोघं नव्हते. शिवाजी राजांनी पाठवलेला नजराना परत केला. राजे आम्ही तेने सुखी म्हणा. तुमचे रवित्त धन
ते मज मृत्यू के समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एका म्हण. आम्हाला हे द्या, आम्हाला विटाळ नकोय. हो, शिळेने तो नजराणा स्वीकारला. तुकोबाराय तिथे बसले नाहीत. त्याला सांगितलं इंद्रायणीतून तू स्नान करू नये, त्याच वेळ तुझ्याजवळ बसेल. म्हणून धनाचा विटाळ नाही आणि परस्त्रीचा देखील नाही. आलेल्या स्त्रीला आई म्हणून परत पाठवलं, आई म्हणून परत पाठवलं. शिवाजीराजांचा असाच जीवनातला प्रसंग आहे. विठ्ठला विठ्ठला आबाजी नावाचा सोनदेव नावाचा सूरसेनापती होता. त्याला पाठवलं एका किल्ला सर करण्याकरता. म्हणे बघ तो जो छोटासा किल्ला दिसतोय, निवडक सैन्य घेऊन जा आणि तो किल्ला सर कर. हिंदूंचा झेंडा तिथे रो. आत्ताच शिवजयंती झाली आहे. आबाजी सोनदेव गेला निवडक सैन्य घेऊन त्या राजाचे राज्य खालचं केलं आणि हिंदूची तिथं म्हणजे त्याला बसवलं. आणि त्या मुसलमानाची त्या राजाची सून आपला जीव, तुम्हाला कथा माहिती असेल पण ऐका पुन्हा, पळत होती, आपला जीव वाचवत होती. या मूर्खाने काय केलं, त्या स्त्रीला पकडलं आणि एका पेटाऱ्यात ठेवलं. शिवाजी महाराजांना नजराणा देऊ. आता सध्या राज्यमंत्री आहे, तर पुढे कॅबिनेट मंत्र्याचा जरा पुढे मला जरा मान मिळेल म्हणून घेऊन गेला. सभा भरली होती. राजांनी विचारलं, का रे किल्ला सर केला का? बघा ती भगवी पकाचा फडकते. एखाद्या हिंदू माणसाला तिथे बसवलंय, तो कारभार पाहतोय. सर्व करून आलो. शाबास शाबास. राजांनी शाबासकी दिली. पण म्हणे तुमच्याकरता एक भेट आणली, एक वस्तू आणली. राजाला वाटलं चिकूचे अंगूरचे दिवस आहे, आणला असेल खाता पेटारा. आणि त्या पेटाऱ्यानं त्या तरुण युवतीला काढलं. सर्व समाज पाहत होता, सर्व तरुण म्हातारे पाहत होते की काय आहे. म्हातारे माणसं बोट टोचत होते. आपला शोभा बिघडला म्हणे, आता बिघडला. पण काही शहाणे होते. थांबा थांबा, काय होतं ते बघा तर खरं. शिवाजीराजांनी सांगितलं, तुमच्या तोंडावरचा जाती धर्माचा जो बुरखा होता तो बाजूला करा. आणि शिवाजीराजांनी त्या तरुणीला, त्या युवतीला नखशिखांत पाहिलं. काय उद्गरले शिवाजी, काय उद्गरले. जरी आशीच असती आमुची सुंदरा जिजाई जननी, रूपवान मी झालो असतो आम्ही लोकवचनांनी. जरी हवी यशाची शुद्धी तरी हरोनी आना दुर्बुद्धी. ही कोण आहे? ही माता भगिनी आमुची कल्याणी कल्याणाची. ही माता भगिनी आमुची कल्याणी, ही माता भगिनी आमुची कल्याणी कल्याणी. सर्व सुभेदारांना उठवलं. जर याच्यासारखी रूपवान, या स्त्रीसारखी रूपवान जर माझी जिजाऊ असते, तुम्ही अधिक रूपवान, अधिक सुंदर जन्माला आलो असतो. सर्व सभेदारांना उठवलं. देवनी वस्त्रभूषणे पाठवा पतीच्या सदनी. हिला वस्त्र द्या, अलंकार द्या, हिची ओटी भरा, हिच्या पतीकडे तिची रवानगी करा. ही शुभपाची वाणी. मी शिवाजी सांगतोय, देवनी वस्त्रभूषणे पाठवा पतीच्या सदनी. ही शुभपाची वाणी. म्हणून शिवजयंती साजरी करायची. आमच्या खेड्यागावामध्ये आम्ही नेहमी सांगतो, ट्रॅक्टरवर म्हणा, एखाद्या बैलगाड्यावर शिवाजी महाराजांचा फोटो ठेवतात. संध्याकाळी तरुण सगळे गोळा होतात आणि मिरवणूक निघते. पण काही तरुण थोडीशी टाकून घेतात आणि त्या धुंदीत शिवाजी महाराज की जय अशी थोबाड्यात द्यायची. तुझं अपवित्र मुख आहे, त्या अपवित्र मुखाने त्या पवित्र माणसाचं नाव घेऊ नको, शब्द काढू नको. शिवाजी राजे फार मोठे शूरवीर झाले. विटाळ कोणताच शिवला नाही. सुरतकडून पैसा आणत होते, पण स्वतः करता इतकडे रयतेला पोचत होते. मावळ्यांच्या घरी खाण्याकरता नव्हतं. पण शिवाजी महाराज काही शास्त्रकारांनी, इतिहासकारांनी लुटारू म्हटलं ते चुकीचं आहे. तिकडून धन आणायचं. सुरत, गुजरात राज्य फार
श्रीमंत होतो, तिकडून पैसा आणायचा आणि इकडच्या रयतेला पोसायचं. मग कोणताच विटा शिवाजी महाराजांना शिवला नाही, जगद्गुरू तुकोबारांना शिवला. आमच्या जोग महाराजांना सुद्धा सगळ्यांना चरित्र माहिती आहे. एक मनुष्य ₹1,00,000 घ्यायला म्हणे तुझे पैसे नको, आमचा सप्ताह संपला. आपण नेहमी गोष्ट ऐकतो, तो म्हणे माझ्यासारखा देणारा तो मला मिळणार नाही. अरे नकार देणार तुझ्यासारखा माझ्यासारखा तुला कोणी मिळणार नाही. हे सुद्धा उद्गार आपल्याला माहिती. कोणताच विटाळ शिवला नाही तुकोबाऱ्यांना देखील. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखी जे तोंड विटाळाचे. महाराज तुम्हाला विटाळ शिवला नाही, काम करो तुम्ही धन बाजूला सरलं, तुम्ही ब्रह्मपुरात राहता. मग ब्रह्मपुराचं जरा थोडं स्पष्टीकरण करा, म्हणजे आम्हाला त्या ब्रह्मपुराची व्याख्या कळली पाहिजे. ब्रह्मपूर म्हणजे तुमचं कुठे ते स्थितान आहे, तुमच्या त्या स्थितानाचं नाव तरी काय आहे, हे वर्णन, हे चरित्र, हा इतिहास आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे आमारे कांताचा वास, तुका म्हणे आमा एकांताचा वास, तुका म्हणे ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा, ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा. आता हे जवळे झाले त्रिभुवन, आता हे जवळे झाले त्रिभुवन. ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा, ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा. आता हे जवळे झाले त्रिभुवन, आता हे जवळे झाले त्रिभुवन. वेशमाधुवानी सांडियले, विषम दुवानी सांडियले. विषम दुवानी साडे विषम
केशव धुवनी साडले आता हे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. आम्ही आता एकांतात राहून भगवंताचं नामस्मरण करणार. भगवंताच्या नामात आम्ही रंगून जाणार. नामस्मरणाच्या योगाने प्रत्यक्ष देव भेट देतोच. प्रत्यक्ष परमात्मा भेट देतो. आपली तेवढी अवस्था वाढल्यानंतर, ती स्थिती निर्माण झाल्यानंतर त्याला यावंच लागतं. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता, हाके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी. पण तशी स्थिती झाली पाहिजे, तितकी तयारी झाली पाहिजे. लक्षात आलं का? तेवढी जर अवस्था झाली ना, त्याला यावंच लागतं. येतोच. महाराजांचं मोठं गोड प्रमाण आहे. तुका म्हणे नामी देव नेदी भेटी, म्हणेल त्याचे होटी कुष्ट होय. देवाच्या नामाने देव भेट देत नाही असं जो म्हणे, शापनी दिला, सूचना केली, शापनी दिला. म्हणे त्याचे होठी कुष्ट होय. भगवंताच्या नामात एवढी शक्ती आहे. प्रल्हादाचा एवढा विश्वास निर्माण झाला होता. सगळ्यांना कथा माहिती आहे. सगळ्या अवतारामध्ये नृसिंहाचा अवतार खूप श्रेष्ठ आहे, खूप श्रेष्ठ अवतार आहे. असं मन ते रूप पाहिल्यानंतर सद्गतीत होतं, शांत होतं ते रूप पाहिल्यानंतर. वडील विचारतोय, का या कोड्या लाकडात आहे का? असा विश्वास ठेवा नामावर. इतक्या विश्वासानेच बाबांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. साधी समाधी नाही आहे ही. साधी व्यक्ती होऊन गेली नाही. कोणीतरी आकारवान आकाशातला कोणीतला देवाने पाठवलेले दूत म्हणजे आमचे रामदास बाबा आहे. जणू का प्रत्यक्ष हनुमंतराय आहे. नाम जप करणाऱ्याला मरण नसतो. तो शरीराने जरी गेला तरी नामाच्या शक्तीने तो जिवंतच असतो. तो सर्वांकडून हे करूनच घेतो. ही त्याची न कळत शक्ती असते. म्हणे या लाकडात तुझा राम आहे का? तुझा कृष्ण, तुझा परमात्मा आहे का? इतका विश्वास होता. हो म्हणे माझा तिथे देव आहे. एवढं बोलल्यानंतर तिथून त्या लाकडातून गुरगुर गुरगुर आवाज निघायला लागला. आवाज निघायला लागला आणि नंतर खांबावरील लात मारली दुर्जना, स्तंभी नारायण प्रगटले. भगवंत तिथे काय विशेष प्रकारचा तो अवतार आहे. असं त्या रूपाकडे, त्या अवताराकडे आमचे रामदास बाबा सतत पाहत असतील आणि त्या रूपाच्यामध्ये जणू का तद्रूप झाले असतील. का ज्ञानोबांनी उभी लिहिली, तो प्रल्हाद उगा मजसाठी घेता बहुवे सदा किरटी. त्या प्रल्हादाने माझ्याकरता किती आपत्त्या, किती संकट, मी ज्या द्यावे ते गोठी तयाचे जोडे. माझ्या नामाने जे मिळणार ते प्रल्हादाच्या नामाच्या उच्चाराने देखील मिळेल. म्हणून प्रल्हादाने दुसरं तिसरं काही केलं. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडीयेवरी आपणा सहित निवाला. नाम बरवया बरवंठ, नाम स्मरे नीलकंठ. भगवान शंकर ही देखील राम नामामध्ये तल्लीन होता. राम पूजी सदाशिव, हा राम पूजी सदाशिव. भगवंताच्या नामात एवढी शक्ती आहे. मनुष्य एकरूप होतो. ते एकांतातलं जरी असलं तरी चालतं, ते तर अधिक उत्तम आहे. पण ज्ञानोबाऱ्यांना, तुकोबाऱ्यांना जो एकांत मान्य आहे, तो तुम्ही जो एकांताचा अर्थ करतात तो एकांत नाही आहे. मी माफी मागून बोलतोय. तुकोबारा जो एकांत सांगतात शेवटच्या चरणात, डोंगरात जायचं, तिथे झोपडे बांधायची, तिथे राहायचं. आमच्या संतांना, जोग महाराजांना, सगळ्यांना, आमच्या रामदास बाबांना
तो एकांत मान्य नाही आहे. मग कोणता एकांत? लाखोने लोक आळंदून पंढरीला नेतात. आपल्या गावातली दिंडी, आमचे बाबांचे भाऊ पण त्या दिंडीवर जातात, आमचे भास्कर महाराज असतात. लाखोने लोक आळंदून पंढरीला जातात. तो ज्ञानोबाऱ्यांचा लोकांतातला एकांत आहे. लोकांतातला एकांत आहे. सगळ्यांना घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाकरता नेणं, तो एकांतातला एकांत नाहीये, तो लोकांतातला एकांत आहे. लाखोने लोक जातात, लाखोने लोक. बाबा कितीतरी समुदाय इथे नाम जपात तलीन होत असेल, तो बाबांचा एकांतातला एकांतने लोकांतातला एकांत आहे. जोग महाराजांनी संस्था काढली मुलांना शिकवण्याकरता, सदाचार संपन्न बनण्याकरता. तो जोग महाराजांचा लोकांतातला एकांत आहे. म्हणून 106 वर्ष झाल्या संस्थेला 106 वर्ष. का? एकांतातला एकांत तो काय काय त्याच्यात असतं मी बोलणार आहे, अजून लक्षात घ्या. पण तो एकांत आमच्या साधू संतांना मान्य. हो, सर्व सांडोनी वना गेला, अरे वनी वन्यता चिंतू लागला. सर्वस्वाचा त्याग करून जर तू डोंगरात जाऊन उत्तम संसार थाटत असतील, तुझ्यासारखा मूर्ख तूच आहे. तू जर इथला संसार एखाद्या डोंगरावर जाऊन तू थाटत असतील तर तुझे अज्ञानपणाचं लक्षण आहे, तुझं वेडेपणाचं लक्षण आहे. हाताला धरून आंधळा अंधकुपी पडता, देखणेने लावावा सत्पथा. संसाराने आंधळे असलेले आपण जर आंधळ्या रस्त्याने जात असलो, वाईट मार्गाने, तर ते संत महात्मे त्याला चांगल्या रस्त्याने लावतात. हो, चांगल्या रस्त्याने त्याला घेऊन जातात. म्हणून आमच्या तुकोबाऱ्यांनी एकांताची व्याख्या करताना असंच सांगितलंय. तुका म्हणे, आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा. आता ये सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवन सांडिले. एकांताबद्दल बोलू, सेवा समाप्त करू. तत्पुरी भगवंताच्या नामाचा घोष करा. विठोबा रखुमा पाठवतो. तरी तसं त्यांचं मी बोललेलं त्यांना सहन होणार नाही. पण मी जरा वयाने मोठा आहे म्हणून मला ते काही बोलणार नाही. तरी उद्या बोलल्याशिवाय राहणार नाही ते. मला असू द्या. संस्थेतलं काही पण त्यांना बाहेर जाणं वगैरे, आणि खरंच आहे संस्थेमध्ये शिक्षक ते झाले त्या दिवसापासून क्वचितच त्यांचा पाठबंद राहतो का. आम्ही तरी उड्या मारत फिरतो इकडे तिकडे, इथं जा तिथे जा. पण महाराजांचं तसं नाही. मुलांना शिकवणं हाच त्यांचा खरा एकांत आहे. काय बोललो मी, लक्षात आलं का? अरे डोंगरावर जाऊन तर कोणी ते काही करत बसेल, पण मुलांना घडवणं हा खरा जोग महाराजांनी आम्हाला सगळ्या शिक्षकांना शिकवलेला एकांत आहे. आणि आमचे मुलं देखील त्याच एकांताचा नेहमी सदा सतत वास करतात, त्याच एकांतात राहतात. विठ्ठल विठ्ठल तुम्ही जे गातात ना, तुम्ही जे वाजवतात ना, तुम्ही ऐकता, हा खरा एकांत आहे. मी बोलणार आहे अजून, मी तुम्हाला ज्ञानोबाऱ्यांचा पुरावा देणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही आहे, पण खरी एकांताची व्याख्या सांगणार आहे तुम्हाला. आपण जे करतो, जे दुसऱ्याला देतो, तो खरा एकांत आहे. तो खरा आहे. आपला आनंद दुसऱ्याला देणं ही साधी शक्ती नाही आहे. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीचा आनंद सगळ्या जगाला दिला, सगळ्या जगाला दिला.
काही लिहिण्याची गरज नव्हती ज्ञानोबाऱ्यांना. वृत्तीसहित मजल माझे मन चरणी ठेवी, ते तो भगवंताच्या नामामध्ये सतत 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 तद्रूप होते. काय एवढं करण्याची गरज होती? तुकोबारांना रागराथा लिहिण्याची काय गरज होती? जोग महाराजांना संस्था काढायची काय गरज? पण त्यांना या समाजाला एकांतात न्यायचं होतं. खऱ्या एकांताची व्याख्या आमच्या रामदास बाबांना शिकवायची होती. म्हणून जाम नाम जपाचं महत्त्व. म्हणून तुमच्याकडून नाम जप करून घेत आहेत. राम कृष्ण हरी जय जय माऊलींनी या नामाच्या शक्तीच्या बलावर सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं. ज्ञानेश्वरी लिहून घेतली. हा ज्ञानोबाऱ्यांचा एकांत आहे. हो, शके 12 सते 12 तरी टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेख झाला. कैसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी मायरी. ही शक्ती मेले माणूस जित उठवी, वेळ काळा ते ग्रासी लगा. कैसा वासुदेव बोल. ही शक्ती, ही नामाची शक्ती. म्हणून सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं. तुकोबारांच्या कीर्तनात लोह आला. एका शिष्याच्या पत्नीने मुलगा आणला. तिने सांगितलं होतं कीर्तनाला जाऊ नका. डॉक्टरने मुलाला परत पाठवलंय. म्हणजे माझे गुरु आलेत, मी कीर्तनात जाणार म्हणजे जाणार. आला कीर्तन ऐकायला. तिकडे मुलगा गेला. त्या बाईने प्रेत आणून ठेवलं. तुकोबारांचं सहज लक्ष गेलं. देवाला बोलवत आहेत. आमचे रामदास बाबा देखील देवाला बोलवत आहेत. काय देवा, हे काय लावलं? इतकी शक्ती नामावर. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. निर्जीवा चेतना आणावया. मी देवा तुम्हाला आत्ताच हे काम सांगतो. तुम्ही मागे केलं नाही का? मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, आता का रोकडे दावू नये. ह्या गोष्टी तुम्ही मागे केलं नाही का? आता ही प्रचिती, हा अनुभव समाजाला दाखवा. मुलगा डोलायला लागला आईच्या मांडीवर. मुलगा जिवंत झाला. ही नामाची शक्ती आहे. आहेत का एकांत. ज्ञानोबाऱ्यांचा अभंग मी नंतर म्हणून दाखवेल, पण एक तुमच्या लक्षात यावं म्हणून एक गोष्ट सांगतो. एकांताबद्दल बोलतोय. आमच्या आळंदीच्या महाराजांनी ऐकली असेल, पण पुन्हा सांगतो. कारण की काय सांगायला हरकत नाही. गुरुवारी विठ्ठल महाराजांच्या पुण्यतिथीला यावर्षी माझं कीर्तन होतं. हाच अभंग घेतला होता मी आणि असंच बोललो होतो. विठ्ठला विठ्ठला आमच्या भोलेबाबांनी देखील इथे जवळजवळ 20-25 वर्ष सेवा केली. दरवर्षी त्यांचं कीर्तन असत. आमच्या भोलेबाबांचा तो एकांत होता. लक्षात आलं का? एक माणसाचं आणि बाईचं भांडण झालं. गेला डोंगरात निघून. बाईला म्हणाले सांभाळ तुझा संसार. बाई रागात बोलली, करा तुमचं तोंड काळं माख करा म्हणे. असं होतं संसारात. कोणाला सांगू नये, पण ऐकत राहावं आणि संसार येतच राहावा. या घटना होतात. हे घरातल्या घरात सांगावं, बाहेर सांगू नये. गेला रागाने निघून ना. 14-15 किलोमीटर रात्री चालून गेला.
एका जंगलात मोठं भगवान शंकराचं मंदिर होतं आणि जवळ तळं होतं. तिथे स्नान केलं, सकाळी मंदिर स्वच्छ करून टाकलं आणि बसला ना भगवंताचं नाम जप करत. थोड्या वेळाने 10-12 वाजता गोराखी आले. अरे कोणतरी बाबा आला आहे, कोणतरी संन्यासी बाबा आहे, तो बोलत नाही. आपल्याबरोबर जेवायला बोलू. बाबा आले, भूक लागलेली होती, त्यांच्याबरोबर गेला महिना निघून. मग काही गावातल्या लोकांना कळायला लागलं, सारोळ्याचं नाही बरं का, तिकडची गोष्ट आहे. गावातल्या लोकांना कळलं की कोणी संन्यासी आला आहे, बोलत नाही. मुलांची माधुगिरी म्हणजे ते दुपारचं अन्न खातो, संध्याकाळी काय खातो काय. मग रात्रीचे येऊ लागले त्यांचे साथीदार. कोणते? बम भोले बम भोले बम भोले. गंजेडी आणि मस्त रात्रभर गप्पा मारायच्या, गांजा ओढायचा. चालले दिवस. हे म्हणायला लागले शिष्य, म्हणे महाराज आम्ही तुम्हाला झोपडी बांधून देतो म्हणे. काय या मंदिरात राहतात म्हणे. मग त्या शिष्यांनी त्याला झोपडी बांधून दिली. हा महाराज झोपडीत राहू लागला. थोडंसं देवाचं भजन चिंतन कमी झालं. योगायोगाने त्या झोपडीत पडले उंदरं. त्या उंदरांनी महाराजांची लंगटीच कतरून काढली. आता त्यांना काय माहिती बरं हे कोणाची लंगोटी असं. मग त्या गुरु महाराजांना सांगितलं शिष्यांना, म्हणे उंदरा हार झाले. मग त्यांनी मांजर आणून दिली. मग रोज कोणी दूध आणायचं, इकडून तिकडून भागवत होतं. मांजर रोड होऊन चालली. मांजर आली, उंदरं पळून गेले. मग हे काय, हे जे होते ना शिष्य, म्हणे महाराज आम्ही तुम्हाला एक गाय घेऊन देतो म्हणे. संध्याकाळी आपल्याला चहा पाण्याला कामात पडेल आणि मांजरीला सुद्धा दूध कामात पडेल. मग सर्वांनी वर्गणी केली, एक गाय घेऊन दिली. हा महाराज ओम नमः शिवाय नाही, रामकृष्ण हरी, याच्या बांधावर जा, त्याच्या बांधावर जा, याचा घास कापून आण, त्याचा हे काम सुरू झालं.